कल्पना करा, वर्ष आहे 1903. थंड वारा वाहतोय, वाळूचं मैदान अगदी शांत आहे आणि अचानक एक लाकडी कापडी छोटंसं यंत्र आकाशात झेपावतं. मानवी इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी उडतंय आणि ते उडण्याचं स्वप्न साकार करतायत दोन भाऊ, विल्बर आणि ओरविल राईट. आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्याने जगाचा प्रवास कायमचा बदलून टाकला. नमस्कार, मी मनीष काविणकर आणि आजच्या या भागात मी तुम्हाला सांगणार आहे राईट बंधू दिनाची संपूर्ण प्रेरणादायी गोष्ट. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आपली कथा सुरू होते अमेरिकेतल्या एका छोट्या शहरात, डेटन, ओहायो. दोन भावांना बालपणी त्यांच्या वडिलांनी एक लहानसं उडणारं खेळणं दिलं. त्या खेळण्यातून जन्म घेतला एका वेड्या विलक्षण स्वप्नाचा. मनुष्यही उडू शकतो या स्वप्नाचा. विल्बर आणि ओरविल राईट हे दोघे स्वतः इंजिन, पंख आणि नियंत्रण यंत्र तयार करत राहिले. त्यांनी असंख्य अपयश पाहिलं पण हार मानली नाही. कित्येक वेळा त्यांचं विमान कोसळलं, लोक हसले, त्यांना वेडे सुद्धा म्हणाले. पण त्यांचं एकच वाक्य होतं, जर पक्षी उडू शकतात तर माणूस का नाही. आणि शेवटी 17 डिसेंबर 1903 किटी हॉक, नॉर्थ कॅरोलिना. सकाळची वेळ होती, थंड वारा वाहत होता. ओरविल राईट पायलटच्या सीटवर बसले. इंजिन सुरू झालं आणि काही क्षणांनी त्यांनी 12 सेकंदाचं आणि 120 फुटांचं पहिलं उड्डाण घेतलं. पहिलं इंजिनसह यशस्वी मानव उड्डाण. जगाने पहिल्यांदाच आकाशात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 17 डिसेंबरला राईट ब्रदर्स डे साजरा केला जातो. 1959 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी आयझेनहॉवर यांनी हा दिवस अधिकृतपणे घोषित केला होता. या दिवशी शाळा, विमानतळं, विज्ञान संस्था सर्वत्र विमान वाहतुकीचा इतिहास आणि तंत्रज्ञान साजरं केलं जातं. प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थी नवीन शोध करतात आणि प्रत्येकजण या दोन भावांना आठवण करतो ज्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं. राईट बंधूंनी संपूर्ण जगाला शिकवलं की जग आपल्याला वेडा म्हणेल, पण जर आपल्याकडे दृढ निश्चय असेल तर आकाशही आपल्याला मर्यादेत ठेवू शकणार नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे अपयशांवर विजय मिळवण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की उडण्याचं धैर्य ठेवा, पडण्याची भीती नका बाळगू. आज जेव्हा आपण विमानात बसतो, ढगांच्या वरून सूर्य उगवताना पाहतो, तेव्हा त्या उड्डाणाच्या प्रत्येक क्षणात राईट बंधूंची स्वप्न, त्यांची मेहनत आणि त्यांची जिद्द जिवंत आहे. त्यांनी आपल्याला दिलं स्वातंत्र्य, उडण्याचं स्वातंत्र्य. म्हणूनच प्रत्येक 17 डिसेंबरला आपण म्हणतो सॅल्यूट टू राईट ब्रदर्स, द ट्रू पायनियर्स ऑफ द स्काय. मी मनीष काविणकर आमच्या पुस्तकाला यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुम्हाला सांगतो की स्वप्न बघा, उंच उडा आणि कधीही थांबू नका. तर बघ मंडळी, कशी वाटली आजची माहिती. 1903 मध्ये आपण घेतलेली पहिली उड्डाण ही जशी आपल्या भविष्याचा मार्ग बदलणारी ठरली, अगदी तसेच आमच्या चॅनल मार्फत आम्ही सुद्धा आमच्या प्रेक्षकांचा चुकीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत आहोत, वाचनातून आणि माहितीतून. त्यामुळे जर तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर नक्की लाईक करून हा भाग जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.